हालेलुया, आमेन. तुमच्या बाजूला बसणारे लोकांकडे आज बघून घ्या. जर ते आलेले नसतील तर घरी गेल्यावरती त्यांना विचारपूस करा, ते का नाही आले, कुठे राहिले, काय झालं. मेक शुअर तुम्ही त्यांची काय करताल, विचारपूस करताल. आमेन, हालेलुया. सो लेट्स स्टार्ट विथ द मेसेज. लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 11 हे वचन वाचले आपण. रेफरन्ससाठी लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 4-5 वचन वाचूया. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करत काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आमेन, हालेलुया. सो आज आपण शेवटचा भाग पाहत आहोत की ॲट दाय वर्ड, प्रभू तुझ्या वचनावरती, प्रभू तुझ्या शब्दावरती मी हे काम करत आहे. आणि देवाच्या लेकरांनो, आपण अनेक अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत की प्रभूचं वचन कधीच फेल होत नाही. आणि प्रभूने आपल्याला हे देखील सांगितलं अनेक मागच्या याच्यामधून की माझं कमिटमेंट कधी फेल होत नाही, पण तुझं कमिटमेंटबद्दल काय आहे, नाही का नाही. आपण याकोबाच्या जीवनामधून पाहिलं की कशा रीतीने त्यांनी प्रभूने त्याचा जीव वाचवला, तर त्याने प्रभूसंगती कशी कमिटमेंट केली आणि तो त्या कमिटमेंटला विसरून गेला. आणि मग कशा रीतीने प्रॉब्लेम झाले, कशा रीतीने तो अडचणीमध्ये सापडला आणि चुकीच्या ठिकाणी तो चर्च बांधून बसला, पण तो देवाच्या नजरेआड नव्हता. प्रभूने त्याला सांगितलं की तू माझं लेकरू आहे, उठ आणि काय कर, परत बेथेल या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तू काय कर, माझं मंदिर उभार. आणि मग त्याच्यानंतर जे कमिटमेंट त्यांनी पूर्ण केली, त्याच्यानंतर परमेश्वर त्याला प्रगट झाला आणि परमेश्वराने त्याला नवीन नाव दिलं इस्रायल. जे काही जुनं होतं ते सगळं पुसून गेलं आणि नवीन स्टोरी त्याची चालू झाली. आमेन. तर देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू दे, आज हा शेवटचा भाग आपण पाहणार आहोत की ज्या वेळेस तुम्ही प्रभूला स्वीकारतात, ज्या वेळेस तुम्ही प्रभूच्या वचनाला आत्मसात करतात, ज्या वेळेस प्रभूचं वचन तुमच्या हृदयामध्ये तुम्ही घेता, त्या वेळेस पासून प्रभू तुमची नवीन स्टोरी लिहायला चालू करतो. आमेन, हालेलुया, आमेन. केरा हिअर आमेन. इफ जर मला आमेन हालेलुया ऐकायला वाटलं तर मला पण बरं वाटेल. आमेन. तर देवाच्या लेकरांनो, की प्रभू नेहमी त्याच्या लोकांना सांगू इच्छित होता की मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या संगती आहे. लोक ज्या वेळेसपासून प्रभूपासून लांब गेले, ते त्यांची मनमर्जी करू लागले, त्यांच्या मनाप्रमाणे वागू लागले आणि म्हणून ते देवापासून लांब गेल्यानंतर त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करू लागले. आणि म्हणून जे लोक प्रभूमध्ये राहिले, प्रभू त्यांना सांगू इच्छित होता की माझ्यावरती विश्वास ठेव, माझ्याकडे बघून चाल, मी जर एखादी गोष्ट बोललो तर मी तशी पूर्ण करणार आहे. यू कॅन ट्रस्ट मी, यू कॅन बिलीव्ह मी. तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो, तू माझ्यावरती भरोसा ठेवू शकतो, कारण की माझ्यावरती विश्वास ठेवल्यावरती मी तुला लज्जित आणि फजित होऊ देणार नाही, मी तुला कधीही अपयशी होऊ देणार नाही. आमेन. आणि म्हणून प्रभूने त्यांना काय दिलं होतं सुरुवातीला एकदम, ज्यावेळेस जुन्या करारामध्ये त्याने त्याला याजकाला सांगितलं होतं की तू माझ्यासाठी काय बनव, उरीम तुमीम बनव. आमेन, उरीम तुमीम बनव. आणि मग ज्या वेळेस तो याजक तो उरीम तुमीम घालत असेल, ज्यावेळेस तो परमेश्वराचा प्रकाश त्या उरीम तुमीम वरती प्रकट होत असेल, तर प्रभू जे काही बोलत असेल त्या उरीम तुमीमच्या द्वारे तो काय होत असेल, ही गोष्ट अशी होणार आहे हे सिद्ध होत असे. इट वॉज thus said the Lord. आणि प्रभू त्या उरीम तुमीमच्या द्वारे सांगत होता की मी ही जी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे ती मी पूर्ण करणार आहे. आमेन, हालेलुया. इनफॅक्ट ज्यावेळेस दावीद तो कोष परत घेऊन येत होता, तो पहिलं तो उरीम तुमीम कडे गेला आणि त्याने उरीम तुमीम कडे जाऊन परमेश्वराची इच्छा विचारली, मी असं करू का. प्रत्येक वेळेस प्रभूकडे जाण्याचा मार्ग आणि कन्फर्मेशनचा मार्ग, प्रभू असं करू का नको, तसं करू का नको, तर प्रभूने त्यांना काय दिलं होतं, उरीम तुमीम दिलं होतं. आमेन. आणि जर परमेश्वर जर त्या गोष्टीला म्हटला की हो असा कर, तर त्याच्यावरती प्रकाश पडत असेल. दॅट वॉज अ कन्फर्मेशन टू द पीपल की हो, की प्रभू त्या गोष्टीला हो म्हणत आहे. आणि जर नाही म्हणत असेल तर त्या ठिकाणी प्रकाश पडत नव्हता आणि मग ते समजून जायचं की ही गोष्ट करायची नाहीये.
असं करायचं नाहीये. त्या काळासाठी, त्या लोकांसाठी परमेश्वराने जसं उरीम तुम्ही दिलं होतं, तशाच रीतीने प्रभूने आज आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे. त्याचं वचन दिलेलं आहे आणि त्याचं वचन आज, तेच सामर्थ्यशाली वचन आज आपल्या जवळ त्याने दिलेलं आहे, जे कधीच फेल होऊ शकत नाही. तो म्हणतो, हे जे वचन मी तुला दिलेलं आहे ते तुझ्या हृदयाशी घे आणि ते तुझ्यासाठी होय आणि आमेन आहे. हालेलुया. ते तुझ्यासाठी कसं आहे? कसं आहे? प्रभूचे प्रत्येक आशीर्वाद ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मनाशी घेतात, तुमच्या हृदयाशी घेतात, प्रभू त्याच्यावरती मोरतप करत आहे की ते आशीर्वाद तुमच्यासाठी कसे आहेत? कसे आहेत? प्रभूचे आशीर्वाद तुमच्यासाठी, त्याचं प्रत्येक वचन तुमच्यासाठी होय आणि आमेन आहे देवाच्या लेकरांनो. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे खूप गरजेचं आहे की प्रभू माझ्याशी काय बोलतो, प्रभूने मला काय काय सांगितलेलं आहे, हे मी त्या वचनामध्ये शोधलं पाहिजे. जसं आपण बाहेर जाण्याच्या अगोदर, आपण तयार झाल्यानंतर आपण काय करतो? आपण ज्यावेळेस बाहेर जायचं आहे, चर्चला यायचं आहे, बाहेर जायचं आहे, मीटिंगला जायचं आहे, आपण तयार झाल्यावर काय करतो? अरे भांग व्यवस्थित पाडलाय का? कपडे व्यवस्थित घातलेत का? अरे व्यवस्थित दिसतोय मी. काय करतो आपण? काय करतो? कुठे? हा, कुठे? कुठे? हालेलुया. अरे शर्ट जरा नवीन घातलाय, आज कसं दिसतंय? हे का नाही? शर्ट पॅन्ट जास्त घाल, आपण असं नाही बघत, आपण आरशामध्ये बसतो, कैसा दिख रहा हूं मैं, हे का नाही? तशाच रीतीने बायबल सांगतं की ज्या पौल म्हणतो की पौल काय सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला प्रभूकडे जायचं, काही करायचं आहे, तर तुम्ही स्वतःला पहिले याच्यामध्ये चेक करा. हे तुमच्यासाठी आरसा आहे. हे आरसा आहे तुमच्यासाठी. आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्या आरशामध्ये स्वतःला पाहताल, तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात, हे प्रभू तुम्हाला प्रगट करेल. आमेन. ओ, जग काय म्हणत असेल, जग काय बोलत आहे, परिस्थिती काय दाखवत आहे, माझ्या दृष्टीला काय दिसतंय, याच्याकडे तुम्ही त्याच्याकडे बघू नका. बायबल तुम्हाला काय दाखवतं त्याच्याकडे बघा. आमेन. बायबल तुम्हाला काय दाखवतं हे तुमच्याकडे बघा. ओ देवाच्या लेकरांनो, दिस इज अ लिटिल वंडरफुल स्टोरी. एक मुलगी होती छोटीशी, आणि ती छोटीशी मुलगी तिच्या क्लासमध्ये बसायची, आणि तिच्या क्लास टीचरला ती कधीच आवडायची नाही, आणि तिचे क्लास टीचर तिला नेहमी फनिश करायची, तिची क्लास टीचर नेहमी तिला शिक्षा द्यायची. आणि एक दिवस असं झालं की त्या मुलीबद्दल ती क्लास टीचर एवढी चिडली आणि ती मुलीला सगळं सांगू लागली की तू अशी आहे, तू तशी आहे, तू असं करते, तू तसं करते, तू एवढं वाईट आहेस, तू अशी बोलतेस. आणि जशी ती सगळं मुलं होती, ते शब्द ऐकून, ते शब्द बघून तिच्या डोळ्यामधून धारा निघत होत्या. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? आणि ती लहानशा चिमुकलीला खूप वाईट वाटत होतं की माझी टीचर मला किती बोलते. आणि जशी ती लिहित होती, प्रिन्सिपल तिकडनं बघत होती या सर्व गोष्टी, आणि प्रिन्सिपल मागून आली, आणि जशी ती मुलीला ते बघत होती, त्या डस्टर त्या प्रिन्सिपलने घेतला आणि सगळं तिने पुसून टाकलं. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, जग आपल्याला सगळ्यात वाईट गोष्टी बोलतील की तुम्ही असे आहात, तुम्ही तसं करता, तुम्ही असे दिसता, तुम्ही असं बोलता, सगळं काही करतात, सगळं काही बोलतील जग. पण प्रभू येशूकडे तो डस्टर आहे जो सगळं काही पुसून टाकण्यामध्ये सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. जगाला तुम्हाला किती दोष लावू द्या, जगाला तुम्हाला किती हसू द्या, जगाला तुम्हाला काही बोलू द्या, प्रभू तुम्ही कोण आहात हे तुम्हाला दाखवण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. जगाचे सगळे दोष पुसून टाकण्यासाठी आपला प्रभू सामर्थ्यशाली आहे देवाच्या लेकरांनो. आमेन. आणि म्हणून आज तुम्ही त्या प्रभूकडे वळणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः त्या प्रभू तुम्हाला काय सांगतो हे चेक करायचंय का लोक काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, इट इज सो इम्पॉर्टंट. सी, प्रभू तुमच्या सोबत आहे, प्रभू तुमच्या संगती आहे, पण तो स्वतः येऊन तुम्हाला दाखवणार. तो स्वतः येऊन नाही येणार, अरे बाबा बघ मी खाली आलेलो आहे, मी खाली आलेलो, तू असं असं कर, तू तसं तसं कर. यू कॅनॉट सी गॉड. तुम्ही खाली येऊन प्रभू तुम्हाला नाही दाखवणार की तो कोण आहे, पण तो कोणाला तरी पाठवेल, तो कोणाला तरी सांगेल की जा
माझ्या मुलीकडे, जा माझ्या मुलाकडे, आणि जाऊन त्यांना सांग की तू माझा मुलगा आहे, तू माझी मुलगी आहे. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, गॉड ही इज ऑलवेज, म्हणून त्याने जसं त्यावेळेस उरीम तुमीम ठेवलं होतं कन्फर्मेशन साठी, त्याने नेहमी कोणाला तरी पाठवलेलं आहे की जा आणि माझ्या लोकांची कानउघडणी कर, माझ्या लोकांना सांग ते माझे आहेत. ओ हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, बघा हाऊ इम्पॉर्टंट इट इज. वाय? का प्रभू कोणाला तरी उभा करतो, का प्रभू कोणाला तरी पाठवतो, का? केवळ या गोष्टीसाठी की तो त्याच्या लेकरांवरती प्रीती करतो. त्याचे लेकर त्याच्यासाठी महत्वाचे आहे. त्याचे लेकर त्याच्या तळ हातावरच्या फोडीसारखे आहे. त्याचे लेकर त्याच्या डोळ्यामधल्या असणाऱ्या बुबुळाप्रमाणे आहेत. एवढे प्रिशियस त्याचे लेकर त्याच्यासाठी आहेत, आणि म्हणून तो कोणाला तरी नेहमी पाठवत आलेला आहे. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस इस्रायल गुलामगिरीमध्ये होतं, इस्रायल ज्यावेळेस सगळ्या गोष्टी परमेश्वराला विसरून गेलं होतं, त्यावेळेस प्रभूने जो मोशे विचार करत होता, माझी लाईफ तर संपली, माझी लाईफ तर काय संपली. अरे मी एका फारोच्या सेवकाला मारलेला आहे, आता मी इथे कुठे आहे, उपऱ्यांच्या देशामध्ये, मिद्यानी लोकांच्या देशात राहतोय. अरे आता माझी बायको झाली, संसार झाला, आता मला काय परत तिकडं जाणं शक्य, आता माझं सेटल झालं, आता माझं लाईफ संपलं. सी, तुम्ही काय विचार करता, आता काय, आता मी काय करू शकत नाही, आता परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे, आता कंडिशन माझ्या हाताच्या बाहेर गेलेली आहे, आता मी काय करू शकत नाही. मोशे पण हाच विचार करत होता की आता माझं संपलं. ओ, मी एक टाइमाला वॉरियर होतो, एक टाइमाला माझ्या मनगटामध्ये जोर होता, एक टाइमाला माझ्या खांदे पिळदार होते, एक टाइमाला मी मजबूत होतो, पण आता मी वृद्ध व्हायला लागलो, मी काय करणार. आपण ज्या वेळेस तो विचार करत होता की आता सगळं संपलंय, प्रभू म्हटला हीच वेळ आहे जिथे मी तुझा वापर करणार आहे. हीच वेळ आहे ज्यावेळेस तू विचार करतोय की मी काय करू शकत नाही. हीच वेळ आहे ज्यावेळेस परिस्थिती तुला दाखवते की तू हारलेला आहेस, तू हारलेली आहेस. हीच वेळ आहे ज्यावेळेस लोक तुला सांगत आहे की तू कोण आहेस, त्याच वेळेस मी तुला उभा करेल आणि मी दाखवेल की मी कोण आहे त्यांच्यासाठी, मी कोण आहे त्यांच्या समोर. हालेलुया. ओ माय देवाच्या लेकरांनो, प्रभू नेहमी कोणाला तरी पाठवतो. अँड वी नीड टू अंडरस्टँड दिस. आपल्याला समजणं गरजेचं आहे. एक दिवस लोक चिडले मोशेवरती. मोशेला म्हटलं, का मोशे मोशे मोशे, तुझ्याशीच देव बोलतो का? आमच्याशी पण देव बोलू शकतो, आमच्याशी पण देव बोलणार. का मोशेशी? अरे मोशे प्रॉफिट, मोशे संदेश आहे, मोशेच्या थ्रू प्रभू बोलतोय. प्रभू मोशे आमच्या संगतीच फिरतोय, आमच्यासारखीच तर त्याला 2 हात पाय आहेत, आमच्यासारखंच तर तो दिसतो, तो काय वेगळा आहे. प्रभू म्हटला एक दिवस मोशे सांगते, नाही ठीक आहे, मी मोशेला साईड होतो, मी डायरेक्ट येतो बोलायला, मी डायरेक्ट येतो बोलायला. निर्गमाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता. प्रभू म्हटला सगळ्यांना सांग, जा 3 दिवस काय करा, शुद्धीकरण करा, स्वतःला शुद्ध करा. आणि ज्या स्वतःला शुद्ध केलं त्यांनी, त्यावेळेस परमेश्वराला भेटायची वेळ आली, वातावरण चेंज होऊन गेलं. वातावरण एवढं भयानक होऊन गेलं, विजा खडखडायला लागले. ओ, डोंगर सगळा त्या धुकाने झाकून गेला. ते वातावरण बघून सगळ्यांचा थरकाप सुटला. लोक म्हटले, बाबा नको 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 नको, आम्हाला परमेश्वर आमच्याशी डायरेक्ट बोलू नको देऊ, मोशेच बरा आहे, मोशेच बरा आहे. हालेलुया. आणि मग देवाच्या लेकरांनो, मोशे, प्रभूने त्या लोकांना दाखवून दिलं की बघा मी मोशेच्या द्वारे बोलतो, तुम्ही त्याचं काय करा, ऐका ऐका. प्रभू तुमच्याशी बोलू शकतो, तुमच्याशी बोलू शकतो, नो डाऊट. पण जर प्रभूने कोणाला तरी पाठवलेलं आहे तर तुम्ही त्याचं ऐका, तुम्ही काय करा, त्याचं ऐका. हालेलुया. कारण की प्रभू त्या व्यक्तीच्या द्वारे त्याच्यासाठी नाही बोलत आहे, तुमच्यासाठी बोलतोय, त्या लोकांसाठी बोलत होता. आमेन. हालेलुया. हो, ते लोक घाबरून गेले. मोशेला म्हटले, मोशे बाबा तूच बरा आहेस, तूच बोल, परमेश्वरला आमच्याशी नको बोलू देऊ. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो,
की ज्या वेळेस मोशेने सांगितलं की तुम्ही गोशेनमध्ये राहा, गोशेनच्या बाहेर पडू नका, इट वॉज इम्पॉर्टंट की आपण त्या संदेशा जो बोलतोय त्याचं ऐकणं गरजेचं आहे. त्याचं ऐकणं गरजेचं आहे. अरे पास्टर इकडनं ओरडून ओरडून एखादी काहीतरी गोष्ट सांगतं तर काहीतरी तर आहे ना त्या पास्टरला माहिती आहे म्हणून तर तो बोलतोय. हा, मैं बोला अरे पास्टर क्या है यार, मेरे से भी परमेश्वर बात करता है. गुड. अरे पण काहीतरी आहे म्हणून प्रभूने त्याला उभं ठेवलंय, काहीतरी आहे ना तो, हे का नाही. इकडे ते लोक चुकल्यामुळे चुकीची डायरेक्शन भेटली. आमेन. बघा याकोब ज्यावेळेस त्रासामध्ये होता, त्रासामध्ये अडचणीमध्ये होता, प्रभू 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 करून चालला होता. पण ज्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तो म्हटलं अभी किधर भी जा सकता हूँ, मैं किधर भी चर्च बांध सकता हूँ, किधर भी जा सकता हूँ. पण ज्यावेळेस प्रॉब्लेम आला, अडकला, त्याची गाडी चुकली, चुकीच्या डायरेक्शनला, सगळं चुकीचं होत गेलं, सगळं चुकीचं होत गेलं. पण ज्यावेळेस तो फिरला आणि प्रभूने सांगितलेल्या दिशेने जाऊ लागला, परत सगळ्या गोष्टी राईट रीतीने होऊ लागल्या. आमेन. देवाच्या लेकरांनो, तुम्ही हार मानू नका, तुम्ही वाईट मानून घेऊ नका, कारण की आज एकच गोष्ट गरजेची आहे, टू टर्न टू क्राइस्ट, टू टर्न बॅक टू वर्ड. देवाच्या वचनाकडे वळणं गरजेचं आहे. परत सगळ्या गोष्टी बरोबर व्हायला चालूच झाल्या पाहिजे, चालूच झाल्या पाहिजे. आमेन. याकोबाच्या जीवनात परत सगळ्या गोष्टी बरोबर होऊ लागल्या. आमेन. प्रभू काय म्हटलेलं आहे, तू माझ्याकडे वळ, जे काय तुझं खाल्लेलं आहे परत 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 आणून दे. जे काय टोळांनी खाल्लेलं आहे, जे काय तुला लुबाडलेलं आहे, जे काय तुला फसवलेलं आहे, आय विल गेट इट बॅक टू यू. आमेन. हालेलुया. ओ हालेलुया. डोंट. एकच गोष्ट जी गरजेची आहे देवाच्या लेकरांनो, ती म्हणजे प्रभूकडे वळा. टर्न बॅक टू वर्ड. देवाच्या वचनाकडे वळा, कारण की तेच तुम्हाला वाचवणार आहे, तेच तुमचं रक्षण करणार आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, अब्राहमाला देवाने किती निवडलेलं होतं. अब्राहमाला एक वचन भेटलं तर एक वचन घेऊन चालला होता, आणि त्याच्याकडे एकच वचन होतं की मी तुला मुलगा देईल. आणि मुलगा झाल्यानंतर पण प्रभू म्हटला नाही की मला त्याचं अर्पण पाहिजे. आमेन. अर्पण पाहिजे म्हटल्यानंतर पण अब्राहम हापकला नाही. अब्राहम हापकला नाही. आपण किती हापकून जातो, अरे प्रभूसाठी मी कसं सोडू, हे प्रभूसाठी मी कसं सोडू, प्रभूसाठी मला कसं काय सोडायला जमेल, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, अरे घरचे काय बोलतील, बायको काय बोलेल, पती काय बोलेल, लेकरं काय बोलतील, सगळ्यांचा विचार करतो आपण प्रभूला सोडून. सगळ्यांचा विचार करतो आपण प्रभूला सोडून. हालेलुया. अब्राहमाने ज्या वेळेस वेळ आली त्याच्या बायकोकडे गेला नाही. प्रभू असं म्हणतोय, काय करायचं. ज्या रात्री प्रभूने त्याला सांगितलं इसाक मला पाहिजे, त्या रात्री बायको ती मीटिंग करायला नाही गेला. काय करायचं आता, इसाकाचं काय करायचंय. आमेन. त्याने भल्या पहाटे उठला, इसाकाला घेऊन निघाला. बायकोला मे बी पत्ता नसेल, कुठे काय, व्हॉट हॅपन, कुठे चाललाय, कुठे गेले माझा मुलगा, कुठे गेला माझा पती, तिला काही खबर देखील नसेल. पण अब्राहमाजवळ काय होतं तर एकच की माझ्याकडे ते वचन प्रभूने मला सांगितलं की मला इसाक पाहिजे तर मला पाहिजे. मग तो इसाकाला घेतला आणि त्या पर्वतावरती निघून गेला. का, अरे पण किती वर्षानंतर झाला त्याला मुलगा. अरे जी बायको वांज होती तिच्याद्वारे मुलगा झाला, किती आनंद. तो पण आता प्रभू मागतोय. प्रभूला द्यायचं हे त्याला अवघड नव्हतं,
पण त्याच्या मनामध्ये काय होतं, तर त्याच्या मनामध्ये तो विश्वास होता की हा मुलगा जरी प्रभूने मारला, अर्पण झाला, तर प्रभू त्याला परत जिवंत करू शकतो. हा मुलगा जरी मी अर्पण केला, तर मुलगा माझा प्रभू परत जिवंत करू शकतो. Amen. That was the faith that Abraham had. हा तो विश्वास अब्रामाजवळ होता की मी माझं मुलाचं अर्पण करेल, पण हाच मेलेला मुलगा माझा प्रभू जिवंत करेल. आमेन. ओ देवाच्या लेकरांनो, आज ती परिस्थिती मेलेली असेल, आज त्या गोष्टी अडकलेल्या असतील, आज ते काम होत नसेल, आज तुमचं जीवन संकुचित असेल, पण प्रभूकडे वळा, प्रभूकडे या, कारण की तोच प्रभू त्या गोष्टी मोकळ्या करणार आहे. तेच काम जे नाही होते ते काम प्रभू करून देणार आहे. जो पेत्र रात्रभर त्या पाण्यामध्ये मच्छी त्याला भेटत नव्हती, त्याच पाण्यामध्ये प्रभूने त्याला नेलं आणि त्याच पाण्यामधून त्याला एवढे मासे भेटले ज्याचा त्यांनी विचार केला नव्हता. त्याच लोकांमध्ये, त्याच परिस्थितीमध्ये, त्याच गोष्टीमध्ये प्रभू तुम्हाला उंच करेल. आमेन. Oh, something that we need is to come back to that life. त्या प्रभूकडे आज आपण वळणं गरजेचं आहे. त्या प्रभूकडे आज आपण येणं गरजेचं आहे. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, हाऊ इम्पॉर्टंट इट इज की टू अंडरस्टँड की प्रभू माझ्याशी डायरेक्ट बोलू शकतो, पण त्याच्या अगोदर तो आपल्याशी कोणाच्या तरी द्वारे बोलतो. बायबल सांगतं की प्रभू त्याच्या सर्व योजना, त्याच्या संदेष्टांना, सेवकाला काय करतो, प्रगट केल्याशिवाय काहीही करत नाही. आमेन. बघा या बाईची परिस्थिती काय आहे. ही बाई विधवा आहे. या बाईला सपोर्ट नाही कोणाचा. या बाईच्या एरियामध्ये दुष्काळ पडलेला आहे. या बाईच्या घरामध्ये काही नाहीये. या बाईकडे एवढंच अन्न आहे की तिचं मूल, आणि ती खाऊन काय केलं त्यांनी विचार की आम्ही आता मरणार आहे. पहिले राहायचे याचा 17वा अध्याय. ज्यावेळेस मी फास्ट जातो काही वचनामध्ये, तुम्ही घरी वाचू शकता. 17वा अध्याय. त्या एरियामध्ये साफरत नावाच्या गावामध्ये दुष्काळ पडला होता. तिथे पाणी नाही, खेती नाही, अन्न राहिलं नाही, काही राहिलं नाही. आणि त्या घरामध्ये देवाने एलियाला जायला सांगितलं आणि परमेश्वराने सांगितलं, जा त्या साफरत नावाच्या विधवाच्या घरी जा, मी तिकडे तुझं काय करेल, सांभाळ करेल. आणि मग एलिया त्या बाईच्या घराकडे आल्यानंतर त्या बाईला म्हणत आहे की बाई बाई काय कर, माझ्यासाठी एक भाकरी थापून आण आणि मला एक पाण्याचा ग्लास दे. एलिया तिचा नातेवाईक आहे का? एलिया तिचा रिश्तेदार आहे का? एलिया तिचा पास्टर आहे का? She don't know who Elia is. एलिया कोण आहे त्या बाईला माहिती नाहीये. हालेलुया. हे थोडं ओपन करू शकतो व्हेंटिलेशनला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती बाई विचार काय करते, कॅन वी रीड दॅट वर्ड? जस्ट एलिया त्या बाईकडे येत आहे, त्या बाईला मध्ये की बाई, 17 वचन 13 वचन 17 अध्यायाचं 13 वचन ऐका. ज्यावेळेस एलिया त्या बाईला काय म्हणत आहे, एलिया तिला म्हणाला भिवू नको. ती बाई म्हणते की बाबा, त्याच्या अगोदरचं वचन म्हणून रेफरन्ससाठी 15 पासून वाचपाय. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर आधीपासून 10 पासून वाच ते वचन. हां, तिथं जे तिला वचन प्राप्त. त्याप्रमाणे तो सफरात येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला, तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले,
आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. बघा तो का म्हणतोय की बाई थोडंसं पाणी घेऊन ये. आता पाणीपर्यंत ठीक होतं, पण पाणी घ्यायला जात नाही तर तो काय म्हणतोय येता येता थोडी भाकर पण घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुंपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. बघा देवाच्या लेकरांनो, तिच्या दृष्टीने तिला काय दिसतंय, तिचे प्लॅन्स काय आहे, तिच्या योजना काय, तिच्यासमोर परिस्थिती अशी आहे, नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की तिला असं वाटतं की एक टाइमचं जेवण आम्ही खाणार आणि आम्ही काय होणार आहे आता, काय आम्ही एक टाइमचं जेवण करणार आणि काय तिला तिच्या समोर तिचं भविष्य काही दिसत नाहीये. तिचं जीवनामध्ये तिचं भविष्यामध्ये तिला काहीच दिसत नाहीये. तिला फक्त काय दिसतंय तर मृत्यू दिसतोय. परिस्थिती हाताबाहेर आहे. घरामध्ये पैसे नाहीये, अकाउंटमध्ये पैसे नाहीये, बिल्स वाढत चाललेले आहे, त्रास अजून खूप जास्त वाढत चाललेले आहे, लोक अजून जास्त त्रास देत आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला दिसत असतील, तुमच्या नजरेला दिसत असतील. त्या बाईच्या दृष्टीला पण हेच दिसत होतं की माझ्या समोर मला खाण्यापिण्यासाठी काय नाहीये. मी त्या संदेशाला ती काय म्हणते की आम्ही खाणार आहोत आणि आम्ही काय करणार आहोत, मरणार आहोत. पण संदेश काय म्हटला तिला, एलिया तिला म्हणाला 13 वचन, येस, भिवू नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. तो काय म्हणतो, काय करायचं तुला कर तिकडे, पण पहिले माझ्यासाठी भाकर घेऊन ये. पहिले काय कर, गॉड हॅज प्लॅन टू प्रोव्हाइड युअर नीड्स. देवाकडे योजना आहे तुमच्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करण्याची, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा देवाने ऑलरेडी विचार करून ठेवलेला आहे. आपल्याला ते त्या साईडला दिसत नाहीये. त्या बाईलाही दिसत नव्हतं. तिला काय करणं गरजेचं होतं, तिला फक्त धीर राहून तो देवाचा सेवक काय सांगतो ते ऐकणं गरजेचं होतं फक्त. हालेलुया. व्हॉट वी डू. एलिया तिचा ओळखीचा होता, तिचा नातेवाईक नव्हता. वाय शुड शी बिलीव्ह. का तिने विश्वास ठेवावा त्याच्यावरती, का तिने लेकराची भाकर काढून त्या एक अनजान व्यक्ती आहे तर त्याला द्यावी. करताल तुम्ही असं, करू शकतो आपण असं, वी कॅनॉट, नाही करू शकत, राईट. पण एलिया तिला म्हणतो पहिले तू मला घेऊन ये, माझ्यासाठी भाकर घेऊन ये. एलिया तिला म्हणाला, घेऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुप्पी आटणार नाही. आमेन, हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, एलियाने तिला अशी काहीतरी गोष्ट सांगितली जी डोळ्याला पटू शकत नाही, मनाला पटू शकत नाही, माइंड एक्सेप्ट करू शकत नाही. एलियाने तिला काय सांगितलं, तिच्या मडक्यामध्ये किती भाकरीचं पीठ होतं, वाचा परत ते वचन, 11 वचन. तिच्या मडक्यामध्ये किती भाकरी होऊ शकत होत्या, किती भाकरी, वाचा. ती म्हणाली, तुमच्या देव याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुंपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. ते मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार. किती भाकऱ्या होणार आहेत, कोणासाठी, समजतंय, नीट समजून घ्या देवाच्या लेकरांनो. गॉड इज स्पीकिंग टू यू. प्रभू तुमच्याशी बोलत आहे. तिच्या नजरेने फक्त 2 भाकरी होऊ शकत आहे, पण एलिया तिला काय म्हणतोय, एलिया म्हणतोय पहिले मला घेऊन ये, मग तू तुझ्या मुलाला पण भाकर कर. म्हणजे किती भाकरी होऊ शकतात, पण भाकरीचं पीठ तर 2 माणसाचं आहे.
भाकरीचं पीठ किती आहे? 2च भाकरी होणार आहे. पण तो म्हणतो पहिले मला दे, मग तू आणि तुझ्या मुलासाठी पण कर. म्हणजे किती भाकरी होणार? 3 भाकरी आपल्या दृष्टीला पॉसिबल आहे का? जर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडं पीठ मळलेलं एवढं आहे ज्याच्यामध्ये मी 5च चपात्या करू शकते, तर 10 चपात्या तुम्ही म्हणता येडा आहे काय बाबा? तुम्हाला काय आता मला पीठ मळायला लागतंय. माइंड, मनुष्याचं माइंड नैसर्गिक गोष्टीकडे, जगाच्या गोष्टीकडे बघूनच विचार करतो. म्हणून मी म्हणतो देवाचं वचन काय सांगतं त्याच्याकडे स्वतःला तपासा. आणि मग एलिया तिला काय वचन देत आहे? तिला प्रॉमिस देत आहे की जोपर्यंत दुष्काळ चालू आहे, पण जोपर्यंत पर्जन्यवृष्टी होत नाही, तुझ्या मडक्यातलं पीठ, तुझ्या तेलातल्या कुपीतलं, तुझ्या कुपीतलं तेल संपणार नाही. दॅट वॉज द प्रॉमिस. हे प्रॉमिस कुणी दिले तिला? परमेश्वराने एका सेवकाच्या द्वारे दिलेलं आहे. आमेन. हे वचन कुणी दिलंय तिला? हे वचन एका सेवकाच्या द्वारे परमेश्वराने दिलेलं आहे. आज देवाच्या लेकरांनो, प्रभू तुमच्याशी बोलत आहे की त्याने तुमच्यासाठी अद्भुत विचार, योजना करून ठेवलेल्या आहेत. हार मानू नका. डोंट टर्न युअर बॅक. मागे वळू नका. होल्ड ऑन टू द वर्ड. देवाच्या वचनाला धरून राहा. आणि मग देवाच्या लेकरांनो, काय झालं की ज्यावेळेस तिने पहिली भाकर त्याच्या वचनाप्रमाणे त्या सेवकाला दिल्यानंतर काय झालं? जसं तिने तिच्या देवाच्या वचनाप्रमाणे केलं, देवाने त्याच्या वचनाप्रमाणे केलं. जशी त्या सेवकाचं वचन तिने ऐकलं आणि त्याच्याप्रमाणे केलं, जशी ती भाकर तिकडे गेली, प्रभूने त्या कुपीमध्ये तेल ऍड केलं, त्या मडक्यामध्ये पीठ ऍड केलं. आम्ही त्या मडक्यामध्ये पीठ कुठून आलं? त्या तेलाच्या कुपीमध्ये तेल कुठून आलं? जसं तिने इकडून दिलं तिकडून आलं. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, म्हणून गिव्ह युअर हार्ट टू क्राइस्ट. प्रभूला तुमचं हृदय द्या. पूर्ण दुष्काळ गेला. बायबल सांगतं ती बाई विश्वासाने टाकत होती हात, पीठ काढत होती, विश्वासाने तेल घेत होती, कुपी घेत होती, हलकी लागत होती, पण असं केलं की तेल पडत होतं. हालेलुया. ओ माय. तुमचे दिवस अडचणीचे असतील, तुमचे दिवस हलाकाचे असतील, पण प्रभू तुम्हाला कधी उपाशी पोटी राहू देणार नाही. प्रभू कुठून अरेंजमेंट करेल सांगू शकत नाही, पण प्रभू तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. प्रभू तुमची काळजी घेईल. तुमच्या ज्या काही गरजा आहेत प्रभू कुठून पूर्ण होतील सांगता येणार नाही. तुम्ही म्हणता अरे टेन्शन होतं यार, गरजा पूर्ण कुठून झाल्या काय कळत नाही. हालेलुया. पूर्ण दुष्काळ गेला. त्या राज्यातले कितीतरी लोक त्रासामध्ये असतील, कितीतरी लोक मेले असतील भुकीने, पण ती बाई जिवंत राहिली, तिचा मुलगा जिवंत राहिला. कशामुळे? फक्त त्या देवाच्या दासाचा आदर केल्यामुळे, त्या संदेशाचा आदर केल्यामुळे. कारण की त्याच्याकडे ते वचन आहे ज्याच्याद्वारे प्रभू तिला जिवंत ठेवणारे, आशीर्वादित करणारे. ते वचन जर तिने स्वीकारलं तर ती फलद्रूप आणि आशीर्वादित होणारे. नाही स्वीकारलं तर मग येणारे आशीर्वाद निघून जाणार. येणारे आशीर्वाद. जर ती म्हटली असते एलियाला, हे बाबा तुझी माझी काय ओळख? तू कोण मी कोण? काय संबंध? चल रस्ता नापले. एलियाला एवढा आदर देण्याची काय गरज आहे तिला? ऑलरेडी टेन्शन मध्ये, ऑलरेडी तिच्या समोर तिला मृत्यू दिसतो. ज्या व्यक्तीला त्याच्या समोर मृत्यू दिसतोय त्याची मनस्थिती कशी असणार? पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या देवाच्या सेवकाचा ती आदर करत आहे, त्या संदेशाचा ती आदर करत आहे. हालेलुया.
ओ जगामध्ये विचित्र आज बघताय तुम्ही, सुनामी येत आहे, सगळ्या विचित्र गोष्ट होत आहे, सगळे मंदी येत आहे, सगळ्या गोष्टीची महागाई भयंकर वाढलेली आहे. जे काय जगामध्ये व्हायचं ते विचित्र होऊ द्या, होणार ते, पण लक्षात राहू द्या, प्रभू तुम्हाला कमी पडू देणार नाही. त्या सगळ्या एरियामध्ये कुठेच पाऊस नव्हता, पीक नव्हतं, अन्य धान्य नव्हतं, सगळ्या गोष्टीचे रेट किती वाढले असतील. लोक कधी कधी म्हणतात टमाटर खाय की सेव खाय, टमाटर खाय की सेव खाय. अरे भाजीत टमाटर टाकायचं का सफरचंद टाकू, दोघांचे रेट एकच आहे. कधी कधी होतं ना असं. त्या एरियामध्ये त्या परिस्थिती किती विचित्र झाली असेल, अन्न धान्य राहिलं नाही, काय नाही राहिलं. पण या बाईच्या घरी काय कमी होती का? कारण की तिचा पुरवठा करणारा प्रभू होता. का पुरवठा करणारा? कारण की ती त्या संदेशाच्या वचनाप्रमाणे करत होती. एव्हरी डे तिच्या घरामध्ये पहिली भाकर थापल्यानंतर त्या संदेशाकडे जात होती. हालेलुया. ओ माय, ज्यावेळेस तुम्ही तुमचं हृदय प्रभूला पहिले देणार, प्रभू काय गोष्टीची कमी पडू देणार नाही. काही देवाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये काही कमी प्रभू पडू देणार नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांना व्हॉट इज इम्पॉर्टंट, खूप गरजेचं काय आहे. आपण म्हणतो काय प्रभू कुठे बोलतोय, प्रभू कुठे असं करतो, प्रभू कुठे असं मागतो, प्रभू कुठे असं बोलतोय, प्रभूने येऊन मला बोलावं. अरे प्रभू त्याच्या सेवकाच्या द्वारे, त्याच्या संदेशाच्या द्वारे तुम्हाला तेच सांगतोय. ऐका. ऐकलं तर ठीक आहे, काही प्रभूचे आशीर्वाद मागून येतात. ते ऐकलं तर लगेच आशीर्वाद पण मागून येतात. ते नाही ऐकलं तर मग आशीर्वाद निघून जाणारे आहे. त्या बाईने ऐकलं नसतं तर आशीर्वाद तिचे निघून गेले असते. तिच्या बोलण्याप्रमाणे झालं असतं. मग ती काय बोलली होती? ती काय बोलली होती? मी आणि माझं लेकरू हे खाऊन मारणार. तसंच झालं असतं की नाही? पण तिने तिचे विचार, तिचं मन साईडला ठेवलं. प्रभूच्या सेवकाने जे सांगितलं ते पहिलं केलं. जसं तिने केलं, सगळ्या गोष्टी तिच्या लाईनमध्ये आल्या. हालेलुया. हीच बाई काय, दुसरी बाई देखील ज्यावेळेस बघतो आपण, ज्यावेळेस ती वांज होती आणि तिच्याकडे मूल होणं तिला शक्य नव्हतं. ओ पण बायबल सांगतं, एक दिवशी अलिशाला तिच्या एरियामधून जाताना, तिच्या घरावरून जाताना तिने पाहिलं. तो म्हटला, अलिशा नेहमी इकडं येतो, आमच्या एरियामध्ये प्रार्थना करतो, तू येऊन जरा थोडंसं यांनी आमच्या घरी खाल्लं तर बरं वाटेल, यांच्या घरी थोडासा आराम केला तर बरं वाटेल. म्हणून त्याच्या सेवकासाठी त्यांनी काय केलं, एक आरामाची खोली तयार केली. आणि मग अलिशा म्हटला, यार हिच्याकडे सगळं काय, हिला काय पाहिजे, त्याच्या सेवकाला म्हटला. आणि मग गयजी म्हणतो, हिला मूलबाळ नाही आहे. आणि मग अलिशाने एके दिवशी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि ती गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. आणि एक दिवस तो मुलगा खेळता खेळता त्याला सनस्ट्रोक झाला आणि मरण पावला. बाप टेन्शन मध्ये, अरे बाप रे, मुलगा झाला होता आणि आता तो मेला. बाप तिकडेच बसून गेला. बापाला काही समजलं नाही. पण आई थांबली नाही, आई बसली नाही, आई शोक करत बसली नाही. तिला माहिती होतं की एक व्यक्ती आहे, एक देवाचा सेवक आहे. जर तो बोलण्याच्या द्वारे मी गरोदर होऊ शकते, तर तो सेवकाला मी घेऊन येईल की तो बोलला तर मेलेला मुलगा पण माझं जिवंत होईल. कारण की त्या सेवकाला आणणं, त्या संदेशाला आणणं म्हणजे देवाला आणण्यासारखं आहे. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस तिचं लेकरू वारतं, बायबलचा दुसरे राजे याचा 4था अध्याय, हो, ती अलिशाकडे धावत येते आणि अलिशाला म्हणते की बाबा, अलिशा डोंगरावरती आहे. डोंगरावरूनच तिला बघतोय, अरे ही शुनेमकरी स्त्री टेन्शन मध्ये दिसते. अरे ती एवढी धावपळ करते, म्हणजे काहीतरी गडबड आहे का? अलिशा तिच्याकडे बघून काहीतरी विचार करते, एवढी गडबडीत काय बाई आहे आज. ओ तो गैजला त्वरा करून म्हणतो की खाली जाऊन विचारपूस कर, काय तिला वरती यायला वेळ लागेल, तू धाव खाली. गैजी म्हणतो, गैजी तिला धावत खाली जातो. सिस्टर बरं आहे का, सगळं ठीक आहे का? ती गैजीशी काय बोलतच नाही. ती म्हणते सगळं ठीक आहे बाबा, प्रेज द लॉर्ड, सगळं ठीक आहे. तिला माहिती आहे मेन माणूस कोण आहे.
तिला माहिती आहे संदेष्टा कोण आहे. लगेच त्वरा करत ती धावत पळत अलिशाला गाठते. अलिशाला 4 अध्यायामध्ये 30व्या वचनामध्ये काय म्हणते बघा ती बाई. अलिशाला ती म्हणते की बाबा मी तुला काय मूल मागितलं होतं का, की देवाने मला मूल द्यावं. मी माझी चुकीच जगत होते. मी कबूल केलं होतं की मी वांज आहे आणि मला मूल बाळ नाही होऊ शकत. सो मेनी टाइम्स वी एक्सेप्ट द थिंग्स ॲज दे आर. खूप वेळेस जशी परिस्थिती आपण एक्सेप्ट करून टाकतो ती, अरे असं होऊ शकत नाही, अरे हे असंच आहे, अरे ही गोष्ट बदलणारच नाही, अरे आता टाइम निघून गेलेला आहे, आता हे पॉसिबलच नाही आहे. नैसर्गिक गोष्टीने त्या गोष्टी दिसू शकतात, हो पॉसिबल, नैसर्गिक गोष्टी तशा असू शकतात, पण तिथे नैसर्गिक गोष्टीला फिरवणारा कोणीतरी बसलेला आहे, त्याच्याकडे आपण जाणं गरजेचं आहे. कितीतरी लोकांची सनस्ट्रोकनी मृत्यू होतात नॉर्थ साईडला. त्या साईडला तीव्रता सूर्याची खूप जास्त असते. या बाईच्याही मुलाची परिस्थिती तशीच झाली ना, त्याला सनस्ट्रोक झाला, तो मेला. काय म्हटली ती बाई अलिशाला 30व्या वचनामध्ये, 4था अध्याय, 2 राजे 4था अध्याय 30वं वचन. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडवायची नाही. ही काय म्हटली? त्याच्या आधीचं एक वचन वाचून म्हणजे लिंक लागेल की ज्या वेळेस अलिशाला कळलं की बाबा हिचा मुलगा वारलाय, तो म्हणतो गहेजी माझी काठी घे. गहेजीला काय म्हणतोय? माझी काठी घे आणि माझी काठी घेऊन धाव आणि त्या मुलाला काय कर, माझ्या मुलाकडे जाऊन, त्या मुलाकडे जाऊन स्पर्श कर त्याला. त्या काठीमध्ये पॉवर आहे. ही काठी घेऊन तू लाव त्या मुलाला, तू जाव तिकडे. रस्त्यामध्ये तुला जर कोणी प्रेज द लॉर्ड केलं तर करू नकोस, कुणी हाय बाय हॅलो केलं तर करू नकोस, कुणी सलाम केलं तर सलाम करू नको. परत डावीकडे उजवीकडे बघू नको. एक काठी घेऊन धाव त्याच्या घराकडे. पण ती बाई काय म्हणते बघा, ती बाई काय म्हणते? ती म्हणाली, मी स्वामीकडे पुत्राचा वर मागितला होता काय, माझी वंचना करू नका, असेच मी म्हटले होते ना. तेव्हा अलिशा गहेजीस म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन ये. बघ मी कबूल केलं होतं, मी वांज आहे, मला मुलगा नाही होऊ शकत. आता झालंय तर माझा जीव त्याच्यामध्ये अडकलेला आहे, तर तो माझा मुलगा आहे, माझा सोनिया आहे, माझा दुलारा आहे, माझा राजा आहे. आता माझ्या मुलाला असं नाही बघू शकत, तू आला पाहिजे, मी तुला सोडणार नाही. शी इज नॉट एक्सेप्टिंग द थिंग्स दॅट आर. ती त्या परिस्थितीला स्वीकारत नाहीये. का? कारण की तिला माहिती आहे की हा परमेश्वराचा सेवक, परमेश्वराचं वचन घेऊन जो आलेला आहे, हा जो त्याच्या वचनाच्या द्वारे मला मूल देऊ शकतो, तर त्या मुलाला जिवंत करू शकतो. आज तुमची परिस्थिती मेलेली असेल, आज तुमच्या सगळ्या गोष्टी विचित्र असेल, पण प्रभू त्या सर्व पुन्हा जिवंत करू शकतो, परत सगळ्या सुरळीत लावू शकतो. हालेलुया. डॉक्टर काय म्हणतात? आम्ही सगळे प्रयत्न केले, नाही वाचू शकलो, केस क्लोज्ड. पण त्या बाईने स्वीकारलेलं नव्हतं. आणि काय म्हटली ती गायची, काय म्हटली ती त्या एलिशाला, की आपल्या परमेश्वर, ती म्हणाली, मी स्वामीकडे पुत्राचा वर मागितला होता काय, माझी वंचना करू नका, असेच मी म्हटले होते ना. तेव्हा अलिशा गहेजीस म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन ये. वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नको, कोणी सलाम केल्यास त्यास उलट सलाम करू नको. माझी काठी घेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडवायची नाही. तेव्हा तो उठून, ती काय म्हटली बघा, आपल्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आपल्याला सोडवायची, मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही आलेच पाहिजे, तुम्ही माझ्या संगती चाललंच पाहिजे, माझ्या घरी यायलाच लागेल.
हालेलुया. गयजीला पाठवलं ठीक आहे, मी तुम्हाला नाही सोडणार. बिकॉज शी ट्रस्ट इन द मॅन ऑफ गॉड. ती त्या संदेष्टावरती भरोसा ठेवते, विश्वास ठेवते, कारण की याच्याकडनं आलेलं वचन कधी फेल होत नाही, फेल होऊ शकत नाही. हालेलुया. आणि मग अलिशा तिच्या घरी जातो आणि त्या माडीवरच्याच खोलीत त्या मेलेल्या मुलाला ठेवलेलं असतं. माडीवरची खोली कोणाची होती? त्याचीच होती, आरामाची. तिने माझा मुलगा मेलेला आहे, मी त्याचा अंत्यविधी करणार आहे, तिने डोक्यातून ठेवलंच नव्हतं, डोक्यात ठेवलंच नव्हतं तिने की मी त्याचा अंत्यविधी करेल. आपण सहज खूप गोष्टी ऍक्सेप्ट करतो. डोंट ऍक्सेप्ट देम. बोला की प्रभू येशूच्या नावात मी हे असं करणार आहे. प्रभू माझ्यासाठी त्या बाजूने कार्य करत आहे. आय जस्ट स्पीक. जसं मी तुम्हाला प्रचार करतोय ना देवाच्या लेकरांनो, मी तसं बोलायला, प्रभू तुम्हाला प्रचार केल्यानंतर मी तो प्रचार माझ्यासाठी पण घेतोय. जस्ट मी काहीतरी विचित्र बघतोय, हो त्या विचित्राकडे बघितल्यानंतर मी म्हणतो आय डोंट ऍक्सेप्ट दिस. मी तिकडनं बघतोय, प्रभू तिकडनं काहीतरी काम करतोय माझ्यासाठी, काहीतरी काम तिकडनं चालू आहे. यू स्पीक टू इट. बोला, हो हे दिसतंय विचित्र, हे टोचतंय, हे प्रॉब्लेम आहे, त्रास आहे, डोकेदुखी आहे, पण प्रभू तिकडनं काहीतरी करतोय याला हटवण्यासाठी. दॅट इज व्हॉट वी सॉ लास्ट संडे, की प्रभू तिकडनं काम करत होता. व्हॉट यू टेक आउट ऑफ द मेसेज, व्हॉट यू टेक आउट ऑफ द चर्च. रविवारी गेल्यानंतर तुम्ही काय करता त्या संदेशाचं? रविवारी इकडे संदेश ऐकल्यानंतर तुम्ही काय करता त्या संदेशाचं? हो ती बाई म्हटली नाही 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 नाही, तो संदेश मी सोडणार नाही, त्या संदेशाला सोडणार नाही, तुम्हाला चालायला लागेल. आणि मग अलिशा तिच्या घरी गेला आणि मग माडीवरच्या खोलीमध्ये त्याने जाऊन त्या बाळासाठी प्रार्थना केली, मुलासाठी प्रार्थना केली, आणि तो मेलेला मुलगा जिवंत झाला. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभूने कधीच त्याच्या लेकरांना सोडलेलं नाहीये, आणि त्याने त्याच्या वचनाप्रमाणे नेहमी त्याच्या लोकांसाठी लोक उभं केलेले आहेत, त्याच्या लोकांसाठी. पीटर केम, पॉल केम, त्यांनी पण अद्भुत कार्य केले प्रभू येशूच्या नावात. जे काही प्रभूने केले तेच त्यांनी केले. हालेलुया. Whatever Peter did, Paul did was same as Jesus, what he did. आणि म्हणून लक्ष द्या. आता मी खूप बारकाईने पॉइंट सांगतोय, त्याच्याकडे लक्ष द्या. प्रभू नेहमी कोणाला तरी तुमच्यासाठी पाठवणार, आणि त्याच्या लेकरांसाठी, त्याच्या लोकांसाठी तो नेहमी कोणाला तरी पाठवत आलेला आहे. आज या टाइम मध्ये, या काळामध्ये, या वेळेमध्ये देखील प्रभूने आपल्यासाठी कोणीतरी पाठवलेलं आहे. ते ओळखणं आपल्याला गरजेचं आहे, ते ओळखणं आपल्याला गरजेचं आहे. कितीतरी वेळेस आपण चर्चमधून पाहिलंय, प्रकटीकरण पहिला अध्याय 19 वचन, 18 वचन, 19 वचन, 21 वचन, ते 7 तारे आणि 7 समया. म्हणजे काय ते 7 समया म्हणजे काय? 7 मंडळ्या आहेत, आणि 7 तारे म्हणजे कोण आहेत? 7 दूत आहेत. लोकांना कोण सांगणार? तुम्ही सांगायला गेलं तर तुमचं डोकं फोडणार. सगळ्यांसाठी नाहीये, सगळ्यांसाठी नाहीये, पण जे आहे त्याच्यासाठी त्यांना तो प्रगट करतो. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, परमेश्वर असून तो पृथ्वीवरती आलाय का माणसाच्या रूपात, पण लोकांनी त्याला बघू शकले नाही. काय म्हटले? बाल जबूल आहे, बाल जबूल. शब्बाताच्या दिवशी असं काम करतो, बाल जबूल आहे. कोणाला? त्यालाच, ज्याने त्याच्या लोकांसाठी हे नियम दिले होते, ज्याने त्यांना निर्माण केलं होतं. हालेलुया.
मसीहा त्यांच्यामध्ये उठला, बसला, फिरला, पण त्यांनी मसीहाला ओळखलं नाही. त्याच्या संगती त्याच्याच वचनामधून घेऊन वादविवाद करू लागले, पण त्याला बघू शकले नाही, त्याला ओळखू शकले नाही. हालेलुया. आणि म्हणून आज एक खूप गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो, की आपण काय बोलतो आणि काय विचार करतो. नाव लिसन, खूप इम्पॉर्टंट पॉईंटकडे येत आहे आता. मग पास्टर, मी आजपासून असं चालू करेल की मी आजपासून फक्त पॉझिटिव्ह बोलणार, मी फक्त सकारात्मक बोलणार, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मी तसं करेल, मी असंच होणार आहे, माझ्या जीवनात असंच होईल, फक्त असंच बोलेल, मी निगेटिव्ह बोलणार नाही, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह होईल असं नाही. शेवटच्या मेसेज मधला शेवटचा पॉइंट सांगत आहे मी. आय नेवर थॉट ऑफ दिस. प्रभूला धन्यवाद की त्याने आज आपल्याला प्रगट केलंय. प्रभू म्हणतोय, अरे मागच्या एवढ्या आज आपण या मेसेजचा कितवा भाग बघतोय माहिती आहे तुम्हाला? 7वा भाग बघतोय, शेवटचा भाग बघतोय. 7 इज अ नंबर ऑफ कम्प्लिशन. या संदेशावरती आज शेवटचा भाग बघतोय आपण. अरे एवढ्या वेळच्या संदेशापासून लोकांना सांगतोय काय? पॉझिटिव्ह बोला, असं बोला, तसं बोला, तसं बोला. पण तुझ्या लोकांना जाऊन सांग, फक्त बोलून काही होणार नाही. ओ माझा दिवस चांगला जाणार आहे, बोलून होणार नाही. ओ पेपर सोपं होणार आहे, मी फर्स्ट येणार आहे. ओ मला चांगला जॉब लागणार आहे. लेकरांनो लिसन केअरफुली, बिना अभ्यास करता काय होणार नाही. हां, लिसन केअरफुली. ओ मी असं करणार आहे, आज माझ्या कामावरती असं करणार आहे, माझ्या घरी मी असं करणार आहे, मी असं करणार, तसं कर. बोलून होणार नाही, फक्त बोलून होणार नाही. माझ्या जीवनामध्ये हे दरवाजे मोकळे होतात, ते दरवाजे मोकळे होतात, माझ्या जीवनात आशीर्वाद येत आहे. फक्त बोलून फुशारकी मारून चांगलं 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 बोलून होणार नाही. हालेलुया. मग काय प्रश्न पडतोय? पास्टर इतना टाइम से वही बोल रहे आप, तुम्ही एवढ्या टाइमपासून आम्हाला सांगतायत आपली कमिटमेंट पूर्ण करायची, असं करायचं, असं बोलायचं, तसं बोलायचं. आताच तुम्ही बोललात की मी तसं बोलतोय, प्रभू तिकडनं काम करतोय. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, फक्त बोलून गोष्टी घडणार नाहीत, बोलून गोष्टी होणार नाहीत. मी या ठिकाणी प्रभूने मला तुम्हाला एक मोटिवेशन देण्यासाठी उभा नाही केलंय. प्रभूने फक्त तुम्हाला या ठिकाणी आय एम नॉट अ मोटिवेशनल स्पीकर. मी फक्त जे प्रोत्साहन देणार स्पीकर असतात ना, ते स्पीकर नाहीये मी. नाही तुम्हाला अशा गोष्टीचं शिकवतोय की तुम्ही काय करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह घडेल. नो नो नो, मला तुम्हाला खोट्या आशेवरती ठेवायचं नाहीये. आय एम नॉट कॉल्ड फॉर टू बी अ स्पीकर, रादर आय एम कॉल्ड टू बी अ प्रीचर. प्रभूने मला स्पीकर म्हणून उभा नाही केलं, प्रभूने मला प्रचारक म्हणून या ठिकाणी बोलवलेलं आहे, उभं केलेलं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त या ठिकाणी मी तुम्हाला बोलवतोय आणि तुम्हाला ऐकवतोय आणि तुम्हाला तसं करायला लावतोय. नो 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 नो, ते चुकीचं होईल. तुम्ही म्हणताल पास्टर आम्ही बोलणार नाही, आम्ही बोलणार पण आम्ही विश्वास पण ठेवणार. तुम्ही काय म्हणतात पास्टर आम्ही फक्त बोलणार नाही, आम्ही विश्वास पण ठेवणार. वी आर बिलीवर्स. आम्ही कोण आहोत? आम्ही विश्वासी आहोत. बायबल काय सांगता ऐका, याकोबाचं पुस्तक 2रा अध्याय. डू यू से यू आर अ बिलीवर? तुम्ही स्वतःला विश्वासू म्हणतात?
नाही, जगाचे लोक ते मोटिवेशनल स्पीकर सारखे विश्वासाचं बोलतात. आम्ही तर देवाचे विश्वासणारे आहोत. देवाचं वचन घेणार, देवाचं वचन घेऊन बोलणार, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणार. वी आर बिलीव्हर्स. तुम्ही विश्वास ठेवता? विश्वास ठेवता? विश्वास ठेवता? विश्वास ठेवता? बायबल काय सांगतं? याकोब 2:19, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? एकच विश्वास आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. ते बरे करतोस. विश्वास धरतो? विश्वास धरतो? बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात. भूतेही तसाच विश्वास धरतात. तुम्ही विश्वास ठेवता देवावरती? तुम्ही विश्वास ठेवता देवाच्या वचनावरती? भूतेही तसाच विश्वास ठेवतात. आता असं आय एम अ बिलीव्हर. मी असं बोलणार, मी तसं बोलणार. अरे तू विश्वास ठेवतो, भूतही तसाच विश्वास ठेवतात. भूत तरी वन गॉडवर विश्वास ठेवतात. एकच देव आहे. आपले तर देव पण वाटून टाकलेले आहेत. 1 2 3. देवाच्या लेकरांनो, द वन रिझन, एकच कारण ज्याच्यासाठी प्रभूने मला या ठिकाणी उभं केलेलं आहे, एकच कारण ज्याच्यासाठी प्रभूने मला बोलवलेलं आहे की जाऊन माझ्या लोकांना सांग. काय सांग? बघा, भूते विश्वास ठेवू शकतात. भूते विश्वास ठेवू शकतात, पण भूते जीवन जगू शकत नाही. भूते तसं जीवन जगू शकत नाही. भूते विश्वास ठेवू शकतात येशूवर, पण येशूच्या मागे नाही चालू शकत. हालेलुया. बायबल काय सांगते? इर्मायाचं पुस्तक याचा 1 अध्याय 5 वचन. लवकर जाऊया कारण वेळ थोडा आहे. आय वांट टू कव्हर दिस अँड फिनिश दिस अप. 1 अध्याय 5 वचन. लवकर. मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तुम्हाला ठाऊक होता. मी तुला गर्भाशयात घडिले त्याच्या अगोदर तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. तू उदरातून निघाला त्याच्या अगोदरच मी तुला पवित्र केलेलं आहे. देवाच्या लेकरांनो, फॉर वन रिझन आय एम स्टँडिंग इन दिस प्लेस. एकच कारणासाठी या जागेमध्ये उभा आहे किंवा प्रभूने मला उभं केलं की जाऊन माझ्या लोकांना सांग, या पृथ्वीच्या अगोदर मी त्यांना ओळखत आहे. या पृथ्वीच्या अगोदर मी त्यांना जन्म दिलेला आहे. त्यांच्या आईच्या उदरामधून बाहेर यायच्या अगोदर मी त्यांना पवित्र केलेलं आहे. मी त्यांना ते जीवन ठेवलेलं आहे. ते पृथ्वीमध्ये येण्याच्या अगोदरचं जीवन मी त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया. ही पृथ्वी घडवण्याच्या अगोदर तुम्ही प्रभूच्या मनामध्ये होता, ते जीवनामध्ये होता. ते जीवन प्रभूने आज तुम्हाला इथे जगण्यासाठी बोलवलेलं आहे. आज स्टँडिंग ओनली फॉर वन रिझन, एकच कारणासाठी या जागेमध्ये उभा आहे की मी तुम्हाला आठवण करून द्यावी की तुम्ही त्या जीवनामध्ये यावं, तुम्ही त्या जीवनामध्ये उभं राहावं. बोलणारे नाही, बातुनी कछवा नाही, तुम्ही त्या जीवनामधून स्वतःला प्रकट करणारे बनावे. हालेलुया. अब्रामाने काय केलं? अब्रामाला का तो विश्वास होता की माझा प्रभू माझ्या मुलाला जिवंत करेल? का? कारण की त्याच्याकडे ते जीवन होतं. जीवन. मोशेकडे काय? देवाच्या लेकरांनो, की त्याला काय गॅरंटी होती की मी जर सगळ्यांच्या घरावरती कपाळपट्टी लावली तर माझ्या लोकांना कोणता दूत स्पर्श करू शकत नाही, तो मृत्यूचा दूत स्पर्श करू शकत नाही. का? कारण की त्याच्याकडे ते जीवन होतं. ते जीवन ज्याचा आदर प्रभू करेल, ते जीवन ज्याचा आदर प्रभू करेल, लोक नाही. प्रभू लोकांच्या मर्जीप्रमाणे जगणारं जीवन लोक त्याचा आदर करेल, प्रभू त्याचा आदर नाही करणार. प्रभूच्या मर्जीप्रमाणे जीवन जगा. लोक मे बी तुच्छ लेखतील, व प्रभूच्या मनाप्रमाणे जीवन जगा. प्रभू तुमच्या प्रत्येक शब्दासमोर आदर करेल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही बोलता ती गोष्ट होणार. का? कारण की आता तुम्ही नाही बोलत, तुमचं जीवन बोलतंय. तुमचं जीवन बोलतंय. हालेलुया. इलायजाकडे, एलियाकडे, अलिशाकडे, पेत्राकडे, पौलकडे काय होतं? त्यांच्याकडे भाषा नव्हती, त्यांच्याकडे ते जीवन होतं.
जीवन होतं. ते जीवन आज तुमच्याकडे असलं पाहिजे. ते जीवन तुमच्यामध्ये आहे. ते जीवन तुमच्याकडे येणार आहे. तुमच्यामधून बाहेर आलं पाहिजे. ते जीवन तुमच्यामधून बाहेर येण्याची वाट बघत आहे. आणि मग तुम्ही बोलताल आणि गोष्टी घडून येतील. तुम्ही बोलताल आणि गोष्टी घडून येतील. वाय? कारण आता तुम्ही बोलत नाही, तुम्ही जीवन जगताय. ते जीवन तुमच्यामध्ये आहे. तो जीवन म्हणजे कोण आहे? तो प्राण, तो प्रभूचा प्राण, तो प्रभूचा आत्मा तुमच्यामधून बोलेल. आमेन. हालेलुया. फक्त देवाच्या लेकरांनो, आज जगाच्या नादी लागू नका. जगाचे लोक काय, जगाचे बिलीव्हर्स लोकांपासून पण स्वतःला सावध राखा. स्वतःला सावध राखा. स्वतःसाठी रिस्पॉन्सिबल असा. अरे तो तसा करतो, ही तशी करते, हा असा राहतो, ती तशी राहते, म्हणून त्यांच्या कंपॅरिझन मधून स्वतःला तुम्ही घेऊ नका. ते त्यांच्याप्रमाणे जगू दे त्यांना. तुम्ही देवाचे आहात आणि देव तुम्हाला काय सांगतो त्याच्याकडे बघून जगा. डोंट ट्राय टू कॉपी एनीवन. कोणाचीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण की देवाने तुम्हाला विशेष त्याच्या मर्जीप्रमाणे, त्याच्या मनारूपाप्रमाणे बनवलंय. आमेन. एक दिवस झाला तसं. म्हणून मी म्हणतो, डोंट फक्त बोलणारे नाही, आपल्याला जीवन जगणारे माणसं. बायबल काय सांगते? एका दिवशी काय झालं बघा. एका दिवशी एका पास्टरचा मुलगा, कोण? एका पास्टरचा मुलगा, एका याजकाचा मुलगा, आणि 1-2 नाही 7 मुलं. प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय 14वा वचन. कोणाचे मुलं? पास्टराचे मुलं. किती? 7. त्यांच्या एरियामध्ये एक संदेष्टा आला. प्रार्थना करू लागला. चिन्ह चमत्कार कार्य होऊ लागले. पॉल त्यांच्या एरियामध्ये गेल्यानंतर मला नासरी येशूच्या नावामधून हे दुष्ट आत्मे निघ, आणि दुष्ट आत्मे निघत होते. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात बरा हो, बरी हो. आणि तो व्यक्ती, तो मुलगा, मुलगी, तो लेडीज, जेंट्स बरे होत होते. आणि हे कोण बघत होते? ते 7 मुलं बघत होते. अरे यार, पॉल काय काम करतो यार, त्याच्यामध्ये किती पॉवर आहे. आपण पण तसं करूया, आपण पण तसं बोलूया जसं तो बोलतोय. आपण पण काय करूया? तसंच बोलूया पॉलच्या स्टाईलमध्ये. तसं पॉल म्हणतो, नासरी येशूच्या नावातून हिच्यातून निघ, याच्यातून निघ. आपण पण तसंच बोलूया. एके दिवशी झाला, असली भूत से सामना हो गया. एक दिवशी काय झालं? असली भूत से सामना हो गया. बघा 14वा वचन. एक यहुदी मुख्य याजक किंवा याला 7 मुलगे होते. 7 मुलगे होते. ते असे करीत होते, त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. बघा ते काय करत होते? दुष्ट आत्म्याला कोणी लागला, पॉल जसा म्हणायचा, हे येशूचे नाव निघून जा, आणि दुष्ट आत्मे निघत होते. आणि म्हणून एके दिवशी त्यांनी काय केलं? एके दिवशी त्यांनी काय केलं? त्या एका मुलीला दुष्ट आत्मा लागला होता. म्हणून काय म्हटला? हे 7 म्हटलं, अरे अच्छा केस मिल गया अपने को अच्छा केस मिल गया. पास्टर बोलते ना वैसा बोलने का हम भी वैसा बोलेंगे. पास्टरने आपल्याला शिकवलं ना, आपण तसंच बोलायचं. मग अच्छा बोलने का तो अच्छा होगा. चांगलं पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह होणार. हालेलुया. मग एके दिवशी काय झालं? त्यांनी जाऊन त्या मुलीला सांगितलं, नासोरी येशूच्या नावात या मुलीमधून दुष्ट आत्मे निघ. काय झालं मग बघा पुढे? काय झालं? त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले. बघा कुणी उत्तर दिलं? दुष्ट आत्म्याने. कोणाला उत्तर दिलं? त्या 7 भावांना उत्तर दिलं. येशूला मी ओळखतो. दुष्ट आत्मा म्हणतोय, मी येशूला ओळखतो. व पौलाची मला माहिती आहे. पौलाची मला माहिती आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात बाबांनो? तुम्ही कोण आहात? हे बडबड करता कर, ऐसा करेगे वैसा करेगे, ऐसा हो रे, ऐसा बोलेगा मैं वैसा बोलेगा, ऐसा करेगा.
येशू मला ठाऊक आहे, पौलाची पण मला माहिती आहे. बघा, दुष्ट आत्म्याला माहिती आहे तुम्ही कोण आहात रे बाबांनो. म्हणून शब्द फक्त पॉझिटिव्ह 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 नाही, तुमचं जीवन तुमच्याबद्दल बोललं पाहिजे. तुमचं जीवन तुमच्याबद्दल बोललं पाहिजे. या संदेशाला तुम्ही ऐकल्यानंतर काय करता, तुमच्या जीवनातून तो बाहेर पडला पाहिजे. एव्हरी संडे, प्रत्येक रविवारी तो संदेश घेऊन तुम्ही काय करता, तुमच्या आतमध्ये तो उतरला पाहिजे, तुमच्यामधून तो जगला गेला पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही बायबल वाचता, तुम्हाला काहीतरी प्रभू तुमच्याशी जर बोलला, ओ बरं वाटलं मला, त्याचा पुढे काय तुम्हाला प्रभूने जर काहीतरी दाखवले, कारण की त्याला ते वचन तुमच्यामधून जगायचं आहे. पुढे काय झालं मग, पौल काय मला येशू कोण आहे मला ठाऊक आहे, पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात बाबांनो. मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्याच्यावर उडी घालून दोघांस हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. बघा, गेले होते प्रेयर मीटिंगसाठी, पण त्या दुष्ट आत्म्याने असा पकडला, सगळे पळते झाले. काय झाले, सगळे पळते झाले. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आय एम क्लोजिंग दिस मेसेज विथ एन एंडिंग मेसेज. हा संदेश मी इथे संपवत आहे या शेवटच्या गोष्टीच्या द्वारे, की तुम्हाला प्रभूने वचन दिलेलं आहे ते जगण्यासाठी. साफरत नावाच्या बाईला प्रभूने वचन दिलं तसं करण्यासाठी. शुनेमकरी स्त्रीच्या जीवनात जे झालं, तिने ते ऐकलं पाहिलं, तशाप्रमाणे तिला वेळ आल्यावर तिने ते करण्यासाठी. आज प्रभूने तुम्हाला त्या सर्व घाणेरड्या गोष्टीमधून बाहेर काढलेला आहे. प्रभूने तुम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे, तर त्याची काहीतरी इच्छा तुमच्याकडून आहे. हालेलुया. काहीतरी इच्छा आहे. मग आपण का काढता पाय घ्यायचा, का आपण मागे हटायचं, का आपण आपली मनमर्जी करायची. वाय, लेट अस सरेंडर. प्रभूला शरण येऊया. प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या बरोबर होऊ देत. ज्यावेळेस त्याच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये होईल, प्रभू मी ते जीवन जगायला तयार आहे असं बोलताल, त्यावेळेस तुमच्या जीवनामधून प्रभू दिसायला लागेल. मग तुम्ही दुष्ट आत्म्यापासून पळायची गरज नाही. तुम्ही जिकडे पाऊल टाकताल तिकडून दुष्ट आत्मे गायब होऊन जातील. तुम्ही जिकडे पाऊल टाकताल तिकडून आजार पळून जातील. वाय, कारण की तुम्ही आता बोलायची गरजच नाही, तुमच्या मधूनच जीवन झळकतंय. आणि म्हणून येशू ज्यावेळेस पाऊल टाकत होता, दुष्ट आत्मा म्हटले, बाबा तू कशाला मध्ये पडतोय. येशू काय बोलायच्या अगोदरच. वाय, दॅट लाईफ स्पीकथ, ते जीवन बोलतंय. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो, तुम्हाला आशीर्वादित करो, मला आशीर्वादित करो, की आपण सर्व त्या गोष्टीमधून बाहेर येऊन आता जीवन जगणारे बनावलं. आमेन. मे गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण उभे राहूया. त्या प्रभूला